नमस्कार मित्रांनो, मी निलेश विखे युआरएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, प्राकृतिक भूगोल या विषयाचं आजचं आपले दुसरं लेक्चर आहे. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विश्वाची उत्पत्ती कशी झालेली आहे, सूर्यमालेची उत्पत्ती कशी झालेली आहे आणि या सूर्यमालेतील सूर्य आणि इतर ग्रहांची उत्पत्ती कशी झालेली आहे ते अभ्यासलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही तो बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टीम काय हे समजून घेणार आहोत. तर सूर्यमाला म्हणजे काय? तर सूर्यमाला म्हणजे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या 8 ग्रहांनी बनलेली एक प्रणाली आहे. सूर्याला आपलं एक गुरुत्वाकर्षण बल आहे आणि याच गुरुत्वाकर्षण बलामुळे हे 8 ग्रह बांधले गेलेले आहे आणि त्याचीच एक प्रणाली बनलेली आहे, त्यालाच आपण सूर्यमाला असे म्हणतो. त्यानंतर बघा की प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत म्हणजेच इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. आता ही लंब वर्तुळाकार कक्षा इलिप्टिकल ऑर्बिट कशी असते तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता की सूर्याला केंद्रक मानून हा ग्रह सूर्याभोवती अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालतो आहे. तर याच कक्षेला लंब वर्तुळाकार कक्षा म्हणजेच इलिप्टिकल ऑर्बिट असे म्हटले जाते. त्यानंतर बघा की लंब वर्तुळाकार कक्षेत म्हणजेच इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये हे ग्रह फिरत असल्यामुळे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर बदलत असते. महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही इथे बघू शकता की सूर्यापासून कधी हा ग्रह दूर जाताना दिसतोय तर कधी हा ग्रह सूर्यात जवळ येताना दिसतो आहे. म्हणजेच सूर्यापासून त्या ग्रहाचे अंतर बदलत आहे आणि हे कशामुळे होत आहे? कारण सूर्याभोवती हा ग्रह लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो त्यामुळे. आता आपल्या सूर्यमालेची उत्पत्ती विज्ञानाच्या काही नियमानुसार झालेली आहे. त्यापैकी एक नियम म्हणजे जाड मूलद्रव्यांचे कण सूर्याच्या जवळ आणि हलक्या मूलद्रव्यांचे कण सूर्यापासून दूर एकत्र आले आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. लहानपणी गार्डनमध्ये तुम्ही या चक्रावर खेळलेले असणार आहात. हा चक्र जसा तुम्ही फिरवता तसंही त्यावरचे जे व्यक्ती आहे ते दूर फेकल्याचा अनुभव घेतात. ते का घेतात? कारण लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट स्वतःच्या अक्षाभोवती जेव्हा खूप जोरात फिरते तर त्यावरील जे काही पदार्थ आहे किंवा जे कण आहे त्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे केंद्रत्यागी बल काम करते आणि त्यामुळेच आपल्याला दूर फेकल्याचा अनुभव होतो. आपली सूर्यमाला बनण्या अगोदर ती पहिले वायुमेघाच्या स्वरूपात होती आणि हेच वायुमेघाचे जे ढग होते ते स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत होते आणि जसं जसं त्याची गती वाढत गेली तसं असं त्याच्या विषुवृत्त प्रतलापासून पदार्थ वेगळे होण्यास सुरुवात झाली आणि हेच पदार्थ पुढे जाऊन मग कड्यांच्या स्वरूपात त्यांची निर्मिती झाली आणि याच कड्यांमधील पदार्थ थंड होऊन त्यांपासून ग्रहांची निर्मिती झालेली आहे. पण आता हे जे काही कडे दूर सारले गेले ते विज्ञानाच्या नियमानुसार सारले गेलेले आहे. ते कसे? तर जे हलके होते म्हणजेच कमी घनतेचे ते दूर सारले गेले आणि जे जड होते म्हणजे जास्त घनतेचे ते कमी अंतरावर सारले गेले. तर सूर्यापासून जे कडे खूप दूर अंतरावर सारले गेले किंवा ते पदार्थ एकत्रित झाले त्यापासून जे काही ग्रह बनले ते कमी घनतेचे ग्रह बनलेले आहेत आणि जे अगदी सूर्याच्या जवळ बनलेले ग्रह आहेत या कड्यांपासून ते जास्त घनतेचे आहेत. म्हणजेच काय? सूर्याजवळच्या ग्रहांची घनता जास्त आहे आणि सूर्यापासून जसे जसे दूर जाल तशी तशी ग्रहांची घनता कमी होते. म्हणून बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांची घनता जास्त आहे. तर सूर्यापासून लांब असणाऱ्या गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांची घनता कमी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हाही एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर बघा सूर्याभोवती ग्रह फिरतात तसंच स्वतःभोवती फिरतात. तर सूर्याभोवती ग्रह जे फिरतात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरतात. म्हणजे मानून चला की हा सूर्य आहे तर सूर्याच्या भोवताल अशा पद्धतीने ग्रह प्रदक्षिणा करतात. यालाच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हटल्या जाते. पण सर्वच ग्रह हे स्वतःभोवतीही फिरत असतात. पण सर्वच्या सर्व ग्रह हे स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतात असं नाही. कारण त्याला 2 अपवाद आहे आणि ते 2 अपवाद म्हणजे कुठले? तर शुक्र आणि युरेनस. तर शुक्र आणि युरेनस हे ग्रह सोडून बाकी सर्व ग्रह हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. फक्त शुक्र आणि युरेनस हे स्वतःभोवती क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतात म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. तर हे 2 अपवाद तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर हे स्टेटमेंट इथे दिलेले आहेत की शुक्र आणि युरेनस हे 2 ग्रह सूर्याभोवती तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतात जसे बाकी ग्रहही फिरतात. पण स्वतःभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज दिशेने फिरतात बाकी ग्रहांच्या विरुद्ध. त्यानंतर बघा की सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे एकट्या सूर्याचे आहे. म्हणजे फक्त 1% वस्तुमान हे इतर ग्रहांचे किंवा इतर खगोलीय वस्तूंचे आहे. तर हाही एक फॅक्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महत्वाचं आहे बघा, आता तुम्ही आपली सूर्यमाला बघू शकता एक्झॅक्टली कशी आहे. तर सूर्यापासून जो पहिला ग्रह आहे त्याला बुध म्हटलं जातं, मर्क्युरी. त्यानंतर दुसरा जो ग्रह आहे त्याला शुक्र म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो ग्रह आहे तो आहे पृथ्वी म्हणजे अर्थ. त्यानंतर चौथा जो ग्रह आहे तो आहे मार्स, मंगळ. आणि मार्स नंतर तुम्हाला शिलाखंडाचा एक पट्टा पाहायला मिळतो, त्याला म्हटलं जातं लघुग्रहाचा पट्टा, ऍस्टेरॉइड बेल्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या ऍस्टेरॉइड बेल्ट नंतर मग गुरु म्हणजे ज्युपिटर हा आपला 5वा ग्रह आहे. त्यानंतर शनी, सॅटर्न हा 6वा ग्रह आहे.
त्यानंतर युरेनस येतो आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ही आहे आपल्या सूर्यमालेची सध्याची स्थिती. त्यानंतर आता तारे काय, स्टार्स काय हे आपण समजून घेऊया. तर बघा, विश्वातील जे खगोल स्वयंप्रकाशित आहेत त्यांना तारे असे म्हटलं जातं. आता हे खगोल स्वयंप्रकाशित काय असतात, कारण त्या ताऱ्यांमध्ये 99% जवळपास हायड्रोजन असते. आता हायड्रोजन असते म्हणजे काय होतं, की हायड्रोजनचे उच्च तापमानाला ज्वलन होऊन त्यापासून हेलियम तसेच ऊर्जा बाहेर पडते आणि हीच ऊर्जा त्या ग्रहांना स्वयंप्रकाशित करते. आता हीच ऊर्जा आपल्या पृथ्वीपर्यंत मग प्रकाश तसेच हीट म्हणजेच काय, उष्णतेच्या स्वरूपात पोहोचते. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही जी काही प्रक्रिया होते, जेव्हा हायड्रोजनचे हेलियम मध्ये रूपांतर होऊन ऊर्जाही बाहेर पडल्या जाते, या प्रोसेसला, या केमिकल रिॲक्शनला म्हटलं जातं न्यूक्लिअर फ्युजन. मराठीत त्याला केंद्रकीय सम्मिलन असं म्हटलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच सूर्यामध्ये केंद्रकीय सम्मिलन होते किंवा या युनिव्हर्स मधल्या प्रत्येक ताऱ्यामध्ये केंद्रकीय सम्मिलन होऊन स्वयंप्रकाशित ते तारे बनतात. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे ग्रह म्हणजे प्लॅनेट्स. प्लॅनेट्स काय आहेत, तर सूर्याभोवती फिरणारे जे खगोल आहेत त्यांना ग्रह असे म्हटलं जाते. म्हणजेच सूर्याला केंद्रक मानून जे खगोल सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात त्यांना ग्रह असे म्हटलं जातात. पण हे ग्रह स्वयंप्रकाशित नसतात. महत्वाचा पॉइंट, का नसतात, कारण या ग्रहांमध्ये हायड्रोजन सारखे इंधन नसते. त्यामुळे जसं की पृथ्वी हा एक ग्रह आहे, आणि पृथ्वीसारखे बाकी आणखी 7 ग्रह आहेत आपल्या सूर्यमालेमध्ये. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे तो म्हणजे उपग्रह सॅटेलाइट. आता उपग्रह सॅटेलाइट काय असतो, तर बघा की काही ग्रह सूर्याभोवती न फिरता एका ग्रहाला केंद्रभूत मानून त्याच्या भोवती फिरतात, त्यांना उपग्रह असे म्हटलं जाते. आता प्रत्येकच खगोल, प्रत्येकच ग्रह हा सूर्याला केंद्रक मानून फिरत नाही. तर काही असे खगोल आहेत जे आपल्या सूर्यमालेतील जे ग्रह आहेत त्यांनाही केंद्रक मानून फिरतात, तर त्यांना उपग्रह किंवा सॅटेलाइट असं म्हटलं जाते. तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय. आता तुम्ही बघू शकता की चंद्र सूर्याभोवती न फिरता, म्हणजे सूर्याला केंद्रक मानून न फिरता, तो अर्थ म्हणजेच आपल्या पृथ्वीभोवती फिरतो आहे. म्हणून चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे. तसं बाकी मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांनाही उपग्रह आहेत. शुक्र आणि बुध या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. त्यानंतर आहे लघुग्रहाचा पट्टा, ऍस्टेरॉइड बेल्ट. तर बघा, सूर्यमालेतील मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान असंख्य लहान मोठ्या खगोलांपासून तयार झालेला एक पट्टा सूर्याभोवती फिरतो, त्यास लघुग्रहाचा पट्टा असे म्हटले जाते. तर या पट्ट्यात काय आहे, या पट्ट्यात सेरेस हा सर्वात मोठा शिलाखंड आहे. हा एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता, हा सेरेस हा सर्वात मोठा शिलाखंड आहे. याला बटुग्रही म्हटलं जातं. ठीक आहे, बटुग्रह हे लघुग्रहांपेक्षा वेगळे असते. पुढील कन्सेप्ट आपण तोच अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे तो बघा, उल्का मेटिओर. तो उल्का मेटिओर काय असतात, तर लघुग्रहांच्या पट्ट्यात फिरणारे जे शिलाखंड आहे काही वेळेस आपली भ्रमणकक्षा सोडतात व पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही इथं बघू शकता की हा जो लघुग्रहाचा पट्टा आहे त्यामधनं काही असे शिलाखंड बाहेर पडतात आणि विविध अशा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे ते आकर्षित केले जातात. तसेच ते पृथ्वीकडे येतात. जेव्हा असा शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात येतो गुरुत्वाकर्षणामुळे, तेव्हा त्याचे काय होते, ज्वलन होते. तेच इथे लिहिलेलं आहे. वातावरणात आल्यावर त्याच्यावर होणाऱ्या घर्षणाने हे शिलाखंड जळतात व पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत पृथ्वीवरून पडतात. त्यास उल्का असे म्हणतात. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे अशीच एक उल्का महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार इथे पडलेली आहे. म्हणून एक सरोवर निर्माण झालेले आहे. त्या सरोवराला आपण आता लोणार सरोवर असे म्हणतो. ठीक आहे, आता बघा, मराठीमध्ये तर उल्का हा एकच वर्ड आहे, पण इंग्लिशमध्ये त्यांच्या पोझिशननुसार, म्हणजे तो शिलाखंड कुठे आढळतो त्यानुसार त्यांना 3 नावे देण्यात आलेली आहे. जेव्हा हा शिलाखंड लघुग्रहाच्या पट्ट्यातून बाहेर पडतो पण पृथ्वीच्या वातावरणात शिरण्याच्या पूर्वी, त्याला काय म्हटलं जातं, मेटिओरॉइड म्हटलं जातं. ठीक आहे, मराठीत त्यालाच उल्कापिंड असंही म्हणतात. हे लक्षात ठेवा. पण जेव्हा हा मेटिओरॉइड आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत शिरतो तेव्हा त्याचे ज्वलन होते, तेव्हा त्याला मेटिओर असं म्हटलं जाते. तर खूप वेळा तुम्ही अंधाऱ्या रात्री अशा प्रकारचा उल्का वर्षाव झालेला पाहायला असणार आहे. तो म्हणजेच काय, उल्काच आहे. ठीक आहे. त्यानंतर हा मेटिओर कधी कधी पृथ्वीच्या सरफेसवर येऊन पडतो, तर तेव्हा त्याला मेटिओरॉइड असं म्हटलं जातं. तर हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेटिओरॉइड, मेटिओर आणि मेटिओराइट हे त्या उल्काच्या पोझिशननुसार, की तो कुठे आढळतो त्यानुसार त्यांना 3 नावं देण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे क्युपर बेल्ट, क्युपर पट्टा. तर आता क्युपर बेल्ट, क्युपर पट्टा काय आहे बघा, की नेपच्यून हा जो आपला सर्वात शेवटचा ग्रह आपल्या सूर्यमालेतील, त्याच्या पलीकडे असंख्य लहान मोठ्या खगोलांपासून तयार झालेला एक पट्टा सूर्याभोवती फिरतो, त्यास क्युपर पट्टा असे म्हटले जाते. आता तुम्ही बघू शकता की नेपच्यून हा शेवटचा ग्रह आहे आणि त्यानंतर भला मोठा असा खगोलांपासून बनलेला एक पट्टा आहे जो सूर्याभोवती फिरतो आहे आणि यालाच क्युपर बेल्ट असं म्हटलं जाते. क्युपर बेल्टला
आपल्या सूर्यमालेची बाउंड्री म्हणजेच सीमा असेही म्हटल्या जाते. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे बटुग्रह, ड्वार्फ प्लॅनेट. आता बटुग्रह आणि लघुग्रह असा जर डिफरन्स बघितला तर बटुग्रह हे लघुग्रहांपेक्षा कसे वेगळे आहेत तर बघा, बटुग्रह हा आकाराने थोडे मोठे असतात, म्हणजे ते ग्रहांसमानच असतात, पण त्यांना ग्रह म्हटला जात नाही, कारण ग्रहाला ग्रह म्हणण्यासाठी काही नियम आहेत, पण हे नियम हे बटुग्रह पाळत नाही, म्हणून त्यांना ग्रह म्हटला जात नाही, पण बटुग्रह म्हटला जातात. बटुग्रह हे लघुग्रहांपेक्षा आकाराने मोठे असतात. ठीक आहे. लघुग्रह हे एका प्रकारे दगडाचा शिलाखंड आहे, पण ते ग्रहांसारखे मोठे नाही. ठीक आहे. तर बटुग्रह म्हणजे काय की नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारे लहान लहान खगोल आहेत, त्यांना बटुग्रह असे म्हटले जाते. तर आता बघा की इथे काही एक्झाम्पल दिल्या बटुग्रहांचे, तर प्लुटो, इरिस, ह्युमिया, त्यानंतर मेकमेक, सिरसी आहे जो लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा शिलाखंड आहे, पण त्यालाही बटुग्रह म्हटलं जाते कारण त्याचा आकार भरपूर मोठा आहे त्या कारणाने. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. आता सध्याची जर स्थिती बघितली तर तुम्ही आता बघू शकता की नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे प्लुटो किंवा मेकमेक किंवा या क्युपर बेल्ट मध्ये भरपूर असे शिलाखंड आहे, त्यांना बटुग्रह असं म्हटल्या जाते. त्यानंतर महत्वाचा कन्सेप्ट आहे अंतर्ग्रह, इनर प्लॅनेट आणि बहिर्ग्रह म्हणजेच आउटर प्लॅनेट. तर अंतर्ग्रह, इनर प्लॅनेट म्हणजे काय की सूर्यमालेतील सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह असे म्हटल्या जाते. आता आपण याच्या डायग्राम मध्ये बघू शकतो की हा सूर्य आहे आणि हा लघुग्रहाचा पट्टा आहे, तर यांच्यामध्ये जे ग्रह आहेत या 4 ग्रहांना इनर प्लॅनेट, अंतर्ग्रह असं म्हटलं जाते. तर हे कुठले आहे अंतर्ग्रह तर बघा, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. तर या 4 ग्रहांना अंतर्ग्रह असं म्हटल्या जाते. त्यानंतर बघा की बहिर्ग्रह, आउटर प्लॅनेट म्हणजे काय की लघुग्रहांच्या पट्ट्या पलीकडील असलेल्या ग्रहांना बहिर्ग्रह असे म्हणतात. म्हणजेच आपल्या सूर्यमालेतील लघुग्रहाच्या पट्ट्या पलीकडील जे राहिलेले 4 ग्रह आहेत, म्हणजे कुठले गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, या 4 ग्रहांना बहिर्ग्रह किंवा आउटर प्लॅनेट असेही म्हटलं जाते. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की जे इनर प्लॅनेट आहे, ज्यांना अंतर्ग्रह म्हणतो, त्यांना इंग्लिशमध्ये टेरेस्ट्रियल प्लॅनेट असंही म्हटल्या जाते. तर हा एक वर्ड लक्षात ठेवा. तसेच जे बहिर्ग्रह आहे म्हणजे आउटर प्लॅनेट, त्यांना जोवियन प्लॅनेट असंही म्हटल्या जाते. तर हे नावही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा महत्वाचं की अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह याच्यामध्ये काही डिफरन्स आहे, तर तो आपण समजून घेऊ या टेबलच्या माध्यमातून. तर अंतर्ग्रह कुठकुठले आहे तर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. बहिर्ग्रह कुठकुठले आहे तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. यांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कदाचित यावर प्रश्न येऊ शकतो, त्यावरनं विधानं बनू शकतात. त्यानंतर बघा महत्वाचा डिफरन्स म्हणजे की अंतर्ग्रहाचे बाह्य कवच हे खडकांचे बनलेले आहे. खडकांचेच म्हणजे काय, ते सॉलिड फॉर्म मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. पण बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायू रूप आहे, म्हणजेच ते गॅसियस फॉर्म मध्ये आहे. हा महत्वाचा डिफरन्स आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा महत्वाचा डिफरन्स म्हणजे अंतर्ग्रहांचे आकारमान हे बहिर्ग्रहांपेक्षा कमी आहे. म्हणजेच काय की बहिर्ग्रहांचे आकारमान हे अंतर्ग्रहांपेक्षा मोठे आहे. स्टेटमेंटच उलट आहे. आता आपण या डायग्राम मधून बघू शकतो की तुम्ही बघा यांचा जर साईज जर बघितला, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, आणि तसेच तुम्ही जर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून म्हणजेच अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर तुम्हाला दिसेल की आउटर प्लॅनेट जे आहे त्यांचा आकारमान हे मोठे आहे. तर हा एक डिफरन्स आहे अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह मधला. तर हे डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यावरनं तुम्ही हा डिफरन्स लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा की अंतर्ग्रहांचे गुरुत्वाकर्षण बल हे बहिर्ग्रहांपेक्षा कमी असते. हा महत्वाचा डिफरन्स आहे, विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही, पण ती ट्रिक काय लक्षात ठेवा की कुठल्याही प्लॅनेटचे किंवा कुठल्याही खगोलाचे जे काही गुरुत्वाकर्षण बल असते ते त्यामध्ये असलेल्या मटेरियलवर म्हणजे पदार्थांवर डिपेंड करतं. म्हणजेच काय, त्याची साईज जितकी मोठी तितकं त्यामध्ये जास्त पदार्थ, तेवढा जास्त त्याचा गुरुत्वाकर्षण बल. म्हणजे जर आता आपण कम्पेअर करायला गेलो तर बहिर्ग्रह हे आकाराने मोठे आहे, म्हणजे त्यामध्ये असणारं मटेरियल जास्त आहे, त्या कारणाने बहिर्ग्रहांचे जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे ते कधी जास्त असणार आहे. आणि त्याच पद्धतीने जर त्याच्याच उलट जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर अंतर्ग्रह हे आकाराने कमी आहेत, त्यामध्ये असलेलं मटेरियल कमी आहे, त्या कारणाने त्यांचं गुरुत्वाकर्षण बल हे कमी असते. तर म्हणून जर कम्पेअर जर करायला गेलं तर इनर प्लॅनेट म्हणजेच अंतर्ग्रहांचं जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे ते कमी आहे, आणि जे बहिर्ग्रह आहे त्यांचं गुरुत्वाकर्षण बल हे अंतर्ग्रहांपेक्षा जास्त आहे. हा एक डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा की अंतर्ग्रहांची घनता म्हणजे डेन्सिटी ही बहिर्ग्रहांच्या घनतेपेक्षा जास्त आहे. महत्वाचा पॉइंट, कारण मी तुम्हाला आपल्या सौरमालेची जेव्हा उत्पत्ती होत होती तेव्हाचा एक नियम सांगितला होता. तो नियम काय होता की जसं असं आपला जो काही वायुरूप असा एक गोळा होता, तो जेव्हा आपल्या अक्षाभोवती फिरायला लागला तेव्हा जे हलके पदार्थ होते म्हणजे कमी घनतेचे पदार्थ होते ते दूर सारला गेले, आणि जे भारी किंवा घनता जास्त असलेले पदार्थ होते ते सूर्याच्या अगदी जवळ
तयार झाले, म्हणजे त्यापासून तयार झालेले जे ग्रह आहेत ते जास्त घनतेचे होते आणि जे दूरवर तयार झाले सूर्यापासून ते कमी घनतेचे होते. म्हणजेच आता आपण इतर कम्पेअर करायला गेलो तर टेरेस्ट्रियल प्लॅनेट जी अगदी सूर्याच्या जवळ आहे तर त्यांची घनता तुम्हाला जास्त पाहायला मिळते. पण जे ग्रह आउटर प्लॅनेट आहे म्हणजे बहिर्ग्रह आहे त्यांची घनता हे तुम्हाला कमी पाहायला मिळते. तर हा एक महत्वाचा डिफरन्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बहिर्ग्रहाबद्दल एक महत्वाचं स्टेटमेंट म्हणजे की या ग्रहांभोवती असंख्य बर्फाळ, खडक व धुलीकणांनी बनलेली कडी आहे. म्हणजे आता जर आपण इथं बघितलं तर तुम्हाला ह्या शनीच्या भोवती एक कडा दिसत असेल किंवा कडी दिसत असेल, तर ही कडी फक्त आपल्याला शनीची दिसते. पण बहिर्ग्रह जेवढे आहेत म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या चारही ग्रहांना बाह्य कडा आहे. हे तुम्ही बघू शकता पुढील डायग्राम मध्ये. बघा इथे तुम्हाला दिसत असेल की गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या चारही ग्रहांना बाह्य कडा आहे. पण जे इनर प्लॅनेट आहे अंतर्ग्रह त्यांना बाह्य कडा नाही, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. याच माहितीच्या आधारे आपण काही प्रश्न बघणार आहोत की काय त्याचं उत्तर असू शकतं. तर बघा हा जो प्रश्न आलेला होता हा प्रश्न आलेला आहे युपीएससी सीएपीएफ 2019 मध्ये. तर प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय अंतर्ग्रहाचे योग्य वर्णन करतो ते आपल्याला सांगायचं आहे. खाली पर्याय दिलेला आहे 1, 2, 3, 4 त्यापैकी आपल्याला विधान अभ्यासायचे आहे आणि त्यानुसार कुठलं योग्य विधान आहे ते सांगायचं आहे. तर बघा की अंतर्ग्रह म्हणजे काय तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील ग्रह का तर नाही, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील ग्रह नाही आहेत ते. म्हणजे पहिलं विधान एक चुकलं. दुसरं विधान काय सूर्य आणि लघुग्रहांच्या पट्ट्यामधील ग्रह, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे कारण मी याच्या आधीच आपण बघितलेलं आहे की सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्यामध्ये जे 4 ग्रह आहेत बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ त्यांनाच अंतर्ग्रह असे म्हणतो. म्हणजे स्टेटमेंट 2 विधान 2 हे बरोबर आहे. मग तिसरं विधान एक वेळा बघून घ्या, तसं ते चुकीचं असणार आहे. पृथ्वीजवळील ग्रह तर नाही, सूर्याभोवती ग्रह तर नाही. तर हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे, तिसरं आणि चौथं. म्हणजेच जे विधान 2 आहे ते योग्य उत्तर आहे. अंतर्ग्रह हे सूर्य व लघुग्रहाच्या पट्ट्यातील ग्रह आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. अविधान आहे अंतर्ग्रहांची घनता हे बहिर्ग्रहांपेक्षा जास्त असते. मी आताच तुम्हाला समजून सांगितलं की अंतर्ग्रह म्हणजे सूर्याजवळ तयार झालेले जे ग्रह आहेत त्यांची घनता कधी जास्त आहे आणि सूर्यापासून दूर तयार झालेल्या ग्रहांची घनता कमी आहे. म्हणजेच अंतर्ग्रहांची घनता ही बहिर्ग्रहांपेक्षा जास्त असते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे अंतर्ग्रहांचे गुरुत्वाकर्षण बल हे बहिर्ग्रहांपेक्षा जास्त असते. मी आता सांगितलं तुम्हाला की अंतर्ग्रह हे आकाराने कमी असतात आणि जे ग्रह आकाराने कमी असतात त्यांचं गुरुत्वाकर्षण बल कमी असते. अंतर्ग्रह हे आकाराने कमी आहेत त्यांचं गुरुत्वाकर्षण बल कमी आहे. बहिर्ग्रह हे आकाराने मोठे आहेत त्यांचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे. पण विधान काय म्हणते की अंतर्ग्रहांचे गुरुत्वाकर्षण बल हे बहिर्ग्रहांपेक्षा जास्त असते. म्हणजे हे विधान चुकीचं आहे, उलट दिलेलं आहे. म्हणजेच फक्त अ हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा महत्वाचा कन्सेप्ट आहे धूमकेतू कोमेट. आता धूमकेतू कोमेट म्हणजे काय तर धूमकेतू हा बर्फाच्छादित खगोल सेलेस्टियल ग्लोब आहे. बघा ज्या पद्धतीने आपले लघुग्रह एक शिलाखंड आहे त्याच पद्धतीने हा धूमकेतू असतो. पण हा धूमकेतू एका विशिष्ट पट्ट्यात नाहीये, तो एकटाच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये. पण या धूमकेतू आणि लघुग्रहांमध्ये जो महत्वाचा डिफरन्स आहे तर या शिलाखंडांवर काय असतं बर्फाच्छादन असतं. म्हणजे की त्याचं जे काही आउटर सरफेस आहे त्यावर आईस फॉर्म झालेला असतो. तर सूर्याभोवती हा जो काही धूमकेतू आहे तो लंबवर्तुळाकार कक्षेत इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. पण काय होतं जसं जसं हा धूमकेतू सूर्याजवळ येतो तसे तसे वाढत्या तापमानामुळे बर्फाचे बाष्पीभवन होऊन म्हणजेच इव्हॅपोरेशन होऊन काय होतं तो बर्फ वितळतो आणि या सौर वाताचा आघात होऊन धुलीकण व बाष्प फवाऱ्यांसारखी सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकली जातात. त्याच धूमकेतूची शेप टेल असं म्हटलं जाते. आता बघा की हा धूमकेतू आहे यावर बर्फाच्छादन आहे आणि ते जेव्हा वितळतं म्हणजे त्याचं इव्हॅपोरेशन होतं तर मागे अशी एक शेपटी बनतं, त्याला टेल म्हटल्या जाते. तर ही होती धूमकेतू बद्दलची काही इन्फॉर्मेशन. त्यानंतर बघा की ऍस्टेरॉइड आणि कोमेट म्हणजे धूमकेतू यामध्ये काय डिफरन्स आहे त्यावर हा प्रश्न आहे. तर लघुग्रह ऍस्टेरॉइड आणि धूमकेतू यांच्यातील फरक सांगा, आपल्याला फरक सांगायचा आहे. तर लघुग्रह हे खडकाळ ग्रह असून धूमकेतू हे खडकाळ आणि धातूजन्य द्रव्याने एकत्र आलेल्या शीत वायूमुळे तयार झालेल्या असतात. आताच मी तुम्हाला सांगितलं की तसं जर बघितलं तर लघुग्रह आणि धूमकेतू हे दोन्हीही शिलाखंड आहे. पण फरक काय आहे लघुग्रह तर शिलाखंड आहे पण धूमकेतू हा असा शिलाखंड आहे ज्याचा भाग धातूजन्य द्रव्याने एकत्र आणलेल्या शीत वायूमुळे तयार झालेला आहे. म्हणजेच विधान अ हे बरोबर आहे. दुसरं विधान काय लघुग्रह हे मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान आढळतात तर धूमकेतू हा शुक्र आणि बुध या ग्रहांच्या जवळ आढळतो. तर हे स्टेटमेंट चूक आहे. जरी लघुग्रह हे मंगळ व
गुरु यांच्यामध्ये आढळत असले, पण दुसरा जो पार्ट आहे या स्टेटमेंटचा, या विधानाचा, की धूमकेतू हा शुक्र व बुध यांच्या दरम्यान आढळतो, हे चूक आहे. काही धूमकेतू तुम्हाला बुध ग्रहाजवळ दिसणार आणि काही धूमकेतू तुम्हाला दूर नेपच्यून जवळ दिसणार, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर पुढील आहे, धूमकेतूंना चकाकणारी शेपटी असते. तर आता आपण हेच बघितलं की धूमकेतूवर जे आईस आहे त्याचं जेव्हा मेल्टिंग होतं, त्याचं इव्हॅपोरेशन होतं, तेव्हा एक शेपटी बाहेर पडतं. तर हेच धूमकेतूचं वर्णन होतं. तर म्हणजेच अ आणि ब हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच पर्याय 2 फक्त अ आणि क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा, तुम्हाला कोमेट कुठेही दिसू शकतो. कदाचित तो बुध ग्रहाजवळ दिसू शकतो, कदाचित तो ऍस्ट्रॉइड बेल्ट जवळ दिसू शकतो, कदाचित तो नेपच्यून जवळही दिसू शकतो. करेक्ट. त्यानंतर बघा, आपल्याला परिभ्रमण आणि परिवलन म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला रिव्हॉल्युशन आणि रोटेशन असं म्हटलं जातं, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर परिभ्रमण, रिव्हॉल्युशन म्हणजे काय? तर सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपल्या सूर्यमालेची उत्पत्ती होत होती, तेव्हा ज्या कडा निर्माण झाल्या, त्या कडा एका केंद्रकाभोवती फिरायला लागल्या आणि तो केंद्रक म्हणजे सूर्य होता. आणि ज्या ज्या कडा आहेत त्या थंड होऊन त्यापासून ग्रह तयार झालेत आणि तेच ग्रह मग आता सूर्याभोवती प्रदक्षिणा करतायत. तर ही जी काही प्रदक्षिणा आहे त्यालाच परिभ्रमण असं म्हटलं जातं, रिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. हे सर्व जे काही ग्रह आहेत ते अपसव्य म्हणजेच काउंटर क्लॉकवाईज दिशेने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. आता काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. अशा प्रकारे हा जर सूर्य आहे तर त्याच्या भोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे सर्वच्या सर्व ग्रह प्रदक्षिणा घालतात. यांनाच अपसव्य दिशा असा वर्ड दिलेला आहे. त्यानंतर परिवलन आहे. परिवलन म्हणजे काय? ग्रह जेव्हा स्वतःभोवती फिरतात त्या गतीला परिवलन म्हणतात. सूर्याभोवती फिरता फिरता ग्रह स्वतःभोवतीही फिरतो, तर त्या गतीला परिवलन असं म्हटलं जातं. बघा, ही पृथ्वी आहे, सूर्याभोवती फिरतं तर आहे, पण स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरतात आहे. तर स्वतःभोवती जेव्हा एखादा ग्रह फिरतो तर त्या गतीला परिवलन असं म्हटल्या जाते. तर बघा, सूर्यमालेतील शुक्र व युरेनस या दोन ग्रहांचे परिवलन सव्य म्हणजे क्लॉकवाईज दिशेत आहे, तर उर्वरित सर्व ग्रहांचे अपसव्य म्हणजे काउंटर क्लॉकवाईज दिशेत आहे. जसं याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की सूर्याभोवती तर सर्व ग्रह हे काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अपसव्य दिशेत फिरतात, पण स्वतःभोवती सर्व ग्रह अपसव्य दिशेने फिरत नाही. त्याचे एक्सेप्शन मी तुम्हाला सांगितले होते, शुक्र आणि युरेनस. शुक्र आणि युरेनस हे स्वतःभोवती सव्य दिशेने म्हणजे क्लॉकवाईज दिशेने फिरतात, घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात, आणि राहिलेले जे 6 ग्रह आहेत ते काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शननी म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरतात. तर हा होता फरक परिभ्रमण आणि परिवलन यामध्ये. त्यानंतर बघा, उपसूर्य व अपसूर्य म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला पेरिहेलियॉन आणि ऍपहेलियन असं म्हटलं जातं. आता हा महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि सोपी आहे. सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की सूर्याभोवती फिरताना जो ग्रह आहे तो लंबवर्तुळाकार कक्षेत म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. त्यामुळे काय होतं, कधी हा ग्रह सूर्यापासून दूर जातो तर कधी हा ग्रह सूर्याच्या जवळ येतो, आणि त्यामुळे 2 पोझिशन तयार होतात, मिनिमम आणि मॅक्झिमम, किमान आणि कमाल. ठीक आहे. तर बघा, कधी ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येताना दिसतो आहे तर कधी ग्रह सूर्याच्या खूप दूर जाताना दिसतोय. त्यावरनच हे उपसूर्य आणि अपसूर्य म्हणजेच पेरिहेलियॉन आणि ऍपहेलियॉन हे 2 कन्सेप्ट आलेले आहेत. तर बघा, अपसूर्य ऍपहेलियॉन म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्त अंतरावर असते त्या स्थितीस ऍपहेलियॉन असे म्हटले जाते. तर जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्याला अपसूर्य म्हणजे ऍपहेलियॉन असं म्हटलं जाते. आता तुम्ही इथे बघू शकता की सूर्यापासून जे जास्तीत जास्त अंतर आहे ते आहे 15,20,00,000 किलोमीटर. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि उपसूर्य म्हणजे काय? तर पेरिहेलियॉन. तर जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीस पेरिहेलियॉन असं म्हटल्या जाते. आता बघा, तुम्हाला इथे दिसत आहे की सूर्यापासून पृथ्वी कमीत कमी अंतरावर आहे, ती आहे 14,70,000 किलोमीटर दूर. तर या स्थितीला पेरिहेलियॉन असं म्हटल्या जाते. तर हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि महत्वाचं म्हणजे की वर्षाच्या एका पर्टिक्युलर दिवशी हे 2 पोझिशन तयार होतात. तर ते दिनांक, त्यांचे तारखाही आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ते दिवस कुठले आहे? अपसूर्य हे जे काही पोझिशन आहे ते 4 जुलैला येते. ठीक आहे. त्याच पद्धतीने तुमची जे काही उपसूर्य पोझिशन आहे म्हणजे पेरिहेलियॉन, ती 3 जानेवारीला उद्भवते किंवा तयार होते. तर हे 2 डेटही तुम्हाला लक्षात ठेवायचं, त्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा की आपले जे ग्रह आहेत ते स्वतःभोवती फिरताना एकदम व्हर्टिकल जे ऍक्सिस आहे म्हणजेच उभी अशी जी काही एक अक्ष आहे त्याभोवती फिरतात असं नाही. ह्या ज्या कक्षा आहेत त्या काही प्रमाणात अशा टिल्ट झालेल्या आहे किंवा कललेल्या आहेत. तर प्रत्येक ग्रह हा काही ना काही डिग्रीमध्ये कललेला आहे. तर आपल्याला तेच बघायचं आता की ग्रह आणि त्यांच्या आसाशी केलेला कोन काय काय आहे.
हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा की बुध हा 0.01 डिग्रीने कललेला आहे, शुक्र हा 178 डिग्रीने कललेला आहे. हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा. सर्वात जास्त जर कललेला कुठला ग्रह असेल तो आहे शुक्र. त्यानंतर पृथ्वी ही 23.5 डिग्रीने कललेली आहे. लक्षात ठेवा, कलने म्हणजे काय की असं जर समजा व्हर्टिकल ऍक्सिस आहे तर त्याला हा जो अँगल बनतो आहे त्यांनाच कलने म्हणजे की कोन बनवणे असं म्हटलं जाते. तर आपली पृथ्वी जी आहे ती या पद्धतीने रोटेट न होता ती या पद्धतीने आता स्वतःच्या अक्षाभोवती रोटेट होत आहे. एवढं लक्षात ठेवा. मंगळ हा 25 डिग्रीने कललेला आहे, गुरु हा 3 डिग्रीने, शनी 27 डिग्रीने, युरेनस लक्षात ठेवा 98 डिग्रीने कललेला आहे. त्यानंतर नेपच्यून हा 29 डिग्रीने कललेला आहे. त्यानंतर बघा चंद्र, मून हा उपग्रह आहे आणि महत्वाचा असा एक खगोल आहे जो आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे, कारण या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर भरपूर काही असे फिजिकल फेनॉमेना होतात. तर बघा पृथ्वीला असलेला एकमेव उपग्रह म्हणजे चंद्र, म्हणजे आपल्या पृथ्वीला एकमेवच उपग्रह आहे तो आहे चंद्र. पृथ्वीपासून त्याचे अंतर किती आहे? 3,84,400 किलोमीटर. ठीक आहे, ही लक्षात ठेवा हा फॅक्ट. चंद्र पृथ्वीभोवती लंब वर्तुळाकार म्हणजेच इलिप्टिकल ऑर्बिट या कक्षेत फिरतो. जसं बाकी ग्रह फिरतात सूर्याभोवती किंवा बाकी जे काही उपग्रह फिरतात त्या ग्रहांभोवती, तर चंद्रही सेम पृथ्वीभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो आहे. चंद्राला पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 27.3 दिवस लागतात. महत्वाचं, ठीक आहे, म्हणजे 27.3 दिवसात चंद्र हा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा म्हणजे परिभ्रमण करतो. त्यानंतर पुढील कन्सेप्ट आहे चंद्रमास. चंद्रमास काय आहे तर बघा की चंद्राच्या एका कलेपासून त्याच प्रकारच्या दुसऱ्या कलेपर्यंतचा प्रवास म्हणजे चंद्रमास होय. आता तुम्ही जर अंधाऱ्या रात्री जर बघितलं तर कधी तुम्हाला चंद्र दिसतो, कधी चंद्र दिसत नाही, कधी कधी चंद्राचा आकार कमी झालेला दिसतो. आता हे का होतं? कारण चंद्र आणि पृथ्वी यांची जी काही पोझिशन आहे ते चेंज होत राहतं. करेक्ट. पण ज्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यालाच आपण अमावस्या म्हणतो. पण ज्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यानंतरच्या पुढल्या दिवसापासून त्याचा आकार वाढायला लागतो आणि तो असा मोठा होऊन पूर्ण चंद्र आकाशात दिसतो. पण त्यानंतर पुन्हा एकदा तो आकार लहान होत जाऊन चंद्र अजून दिसेनासा होतो. तर या चंद्राच्या ज्या कला आहेत याला चंद्रमास असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर बघा हा जो कालावधी आहे तो असतो 29 दिवस 12 तास 44 मिनिटाचा. तर हा फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा की चंद्र स्वतःभोवती एक प्रदक्षिणा 27.3 दिवसात पूर्ण करतो. म्हणजेच काय? स्वतःभोवती फिरणे म्हणजेच रोटेशन. त्याचा रोटेशन कालावधी आहे 27.3 दिवसाचा. पण याच्या आधीच आपण बघितलं आहे की तो पृथ्वीभोवतीही 27.3 दिवसातच आपली प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजेच चंद्राचा रिव्हॉल्युशन आणि रोटेशन टाइम हा सारखाच आहे. त्या कारणाने काय होतं मग चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. हे सर्वात महत्वाचं की चंद्राची एकच बाजू आपल्याला का दिसते? कारण चंद्राचा रिव्हॉल्युशन आणि रोटेशन म्हणजेच परिवलन आणि परिभ्रमण कालावधी सारखाच आहे. त्या कारणाने चंद्राची फक्त एकच बाजू पृथ्वीवरून आपल्याला पाहायला मिळते. सूर्याचा प्रकाश जो चंद्रावर पडतो तो त्यापैकी 7% प्रकाश परावर्तित करतो आणि त्याचमुळे चंद्र आपल्याला आकाशात दिसतो. त्यानंतर बघा परावर्तित प्रकाश पृथ्वीवर येण्यास 1.3 सेकंद वेळ लागतो. हा एक फॅक्ट लक्षात ठेवा, कदाचित यावर विधान बनू शकते. त्यानंतर चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या तुलनेत 1/6 फक्त 1/6 एवढी आहे. म्हणजेच काय? हे जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर तुमचं वजन जर 60 किलो आहे पृथ्वीवर आणि तुम्ही जर आता चंद्रावर जाता आणि तिथे वजन मोजता तर तिथे तुमचं वजन फक्त 10 किलो पाहायस मिळणार. तर हे होतं चंद्राबद्दलची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. त्यानंतर महत्वाचा कन्सेप्ट आहे उपभू आणि अपभू. त्यालाच म्हटलं जातं पेरिजीय आणि अपोजी. आता हे पेरिजी आणि अपोजी किंवा उपभू आणि अपभू काय आहे तर एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने पृथ्वी सूर्याभोवती फिरताना लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते त्यामुळे कधी ती सूर्याच्या खूप जवळ जाते आणि कधी सूर्यापासून खूप दूर जाते आणि त्या कारणाने किमान आणि कमाल 2 अंतर तयार झालेले आहेत. त्याच पद्धतीने चंद्र ही पृथ्वीभोवती फिरताना लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्या कारणाने तो कधी पृथ्वी जवळ येतो आणि कधी पृथ्वीच्या दूर जातो आणि त्यावरनच त्या 2 पोझिशन तयार झालेल्या आहे, मिनिमम आणि मॅक्झिममचा. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? उपभू आणि अपभू पोझिशन म्हणजे पेरिजी आणि अपोजी पोझिशन. उपभू पेरिजी पोझिशन म्हणजे काय? जेव्हा चंद्र पृथ्वीपासून कमीत कमी म्हणजे मिनिमम अंतरावर असतो तेव्हा त्या स्थितीत उपभू असे म्हणतात. तर तुम्ही आता बघू शकता की ही पृथ्वी आहे, पृथ्वीपासून चंद्राचे जे अंतर आहे ते कमीत कमी म्हणजे ते किती आहे? 3,56,000 किलोमीटर. आणि अपभू पोझिशन म्हणजे अपोजी म्हणजे काय? जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा त्या स्थितीत अपभू म्हणजेच अपोजी पोझिशन असं म्हटलं जातं. इथून इथपर्यंत जे काही अंतर आहे ते आहे 4,07,000 किलोमीटर. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यामधील जे अंतर आहे ते बदलत जातं, कारण चंद्र हा पृथ्वीभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो. म्हणून तुम्हाला उपसूर्य आणि अपसूर्य म्हणजेच पेरिहेलियॉन आणि ऍपहेलियॉन हे
सूर्य आणि पृथ्वी यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. तसेच उपभू आणि अपभू म्हणजेच पेरिजी आणि अपोजी हे तुम्हाला पृथ्वी आणि चंद्र यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं. तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी एओनास अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.